Welcome, students, in the new lesson of science, lesson number 8, Static Electricity, part 1. Students, I think you have experienced the instances which are given below. What is the cause of these effects? Let's try to understand. A plastic comb or ruler rubbed on dry hair attracts pieces of paper. केसांवर घासलेला प्लॅस्टिकचा कंगवा किंवा पट्टी कागदाच्या कपट्यांना आकर्षित करते. इफ वी पास नियर अ पॉलिस्टर कर्टन अगेन अँड अगेन इट गेट्स अट्रॅक्टेड टुवर्ड्स अस. पॉलिस्टर पडद्याच्या जवळून सारखे येणे जाणे केल्यास पडदा आपल्याकडे आकर्षित होत असतो. इफ वी रब अ ब्लँकेट विथ आवर हँड्स अँड टेक इट नियर अ मेटल ऑब्जेक्ट, अ स्पार्क इज सीन इन द डार्क. अंधारात ब्लँकेट हाताने घासून जर आपण तो एखाद्या मेटलच्या म्हणजे धातूच्या वस्तूजवळ नेल्यास त्यातून स्पार्क येतो म्हणजे ठिणगी पडते. नाव लेट्स लर्न वन मोर इन्स्टन्स. वेन अ बलून इज रब ऑन हेअर इट अट्रॅक्ट्स हेअर. So students, what do the given observations tell us? These examples are just a glimpse of the electric charge that all objects in our surroundings hold in abundance. पहा मुलांनो, ही उदाहरणे जी आता आपण अभ्यासली आहेत, ही उदाहरणे म्हणजेच आपल्या सभोवतालच्या वस्तूंमध्ये भरपूर भरून असलेला जो विद्युत प्रभार आहे त्याची एक लहानशी झलकच आहे, म्हणजेच ग्लिम्स आहे. So let's learn about electric charge. Students, electric charge is stored even in our own bodies. All substances are made of very tiny particles. मुलांनो, तुम्हाला माहितीच आहे की प्रत्येक वस्तू ही अतिसूक्ष्म अशा कणांची बनलेली असते. Electric charge is an intrinsic प्रॉपर्टी ऑफ दीज पार्टिकल्स. इंट्रिन्सिक प्रॉपर्टी म्हणजेच एक आंतरिक गुणधर्म. हा जो इलेक्ट्रिक चार्ज आहे हा त्या कणांचा एक आंतरिक गुणधर्म आहे. इलेक्ट्रिक चार्ज इज अबंडंटली प्रेझेंट. पहा मुलांनो, प्रत्येक वस्तू ही कणांची बनलेली आहे आणि त्या कणामध्ये विद्युत प्रभार आहे आणि हा विद्युत प्रभार मोठ्या प्रमाणामध्ये त्या वस्तूमध्ये असतो. इलेक्ट्रिक चार्ज इज ऑलवेज इन अ हिडन स्टेट. आणि असा हा विद्युत प्रभार भरपूर असला तरी तो नेहमी लपलेल्या स्थितीत असतो. टू अपोजिट टाइप्स ऑफ चार्जेस आर प्रेझेंट इन इक्वल नंबर्स इन ऑल दी सबस्टन्सेस. टू अपोजिट टाइप्स ऑफ चार्जेस म्हणजे दोन विरुद्ध प्रकारचे प्रभार म्हणजेच इलेक्ट्रिक चार्ज हे त्या वस्तूमध्ये सारख्याच संख्येने असतात. When the positive charge and the negative charge on an object are balanced, the object is neutral. म्हणजेच जेव्हा धनप्रभार आणि ऋणप्रभार हे दोन्ही समतोल असतात तेव्हा ती वस्तू न्यूट्रल असते. म्हणजेच देर इज नो नेट चार्ज ऑन द ऑब्जेक्ट. त्या वस्तूवर कोणताही निव्वळ प्रभार राहत नाही. If these charges are not balanced, the object is said to be charged. मुलांनो, जर हे दोन्ही प्रभार म्हणजे इलेक्ट्रिक चार्ज समतोल नसतील तर ती वस्तू प्रभारित आहे म्हणजे चार्ज आहे असे म्हटले जाते. So students, how would two charged objects interact with each other? दोन प्रभारित वस्तू चार्ज ऑब्जेक्ट्स या एकमेकांवर कशा प्रकारे परिणाम करत असतील बरं? सो लेट्स अंडरस्टँड दिस थ्रू दिस एक्सपेरिमेंट. So how would two charged objects interact with each other? Let's find out. Rub one end of the glass rod against a silk cloth. Due to the rubbing, a small charge will get transferred from one object to the other. मुलांनो, ग्लास रॉडचा टोकाकडील भाग हा सिल्क कापडावर घासा. घर्षण क्रियेमुळे थोडासा प्रभार म्हणजे चार्ज एका वस्तूवरून दुसरीकडे जाईल आणि दोन्ही वस्तू काहीशा प्रभारित होतील.
As a result, both the object will become somewhat charged. Suspend this rod freely in air with the help of a thread. Now charge another glass rod in the same manner and bring it near the suspended rod. What do you observe? आता चार्ज केलेला ग्लास रॉड दोरीने हवेत लटकवून ठेवा आणि वरील प्रकारेच चार्ज केलेला दुसरा ग्लास रॉड लटकवलेल्या रॉडच्या जवळ आणा. काय दिसले? द टू रॉड्स पुश ईच अदर अवे. दोन्ही कांड्या एकमेकांना दूर ढकलतात. Take a plastic rod, rub one of its end against a woolen cloth. Bring that near the suspended glass rod. Now what do you see? The two rods are pulled towards each other. या दुसऱ्या प्रयोगात एक प्लास्टिक रॉड घेऊन त्याचे एक टोक वुलन म्हणजे लोकरीच्या कापडावर घासा व ते टोक लटकलेल्या ग्लास रॉड जवळ न्या. आता काय दिसले? दोन्ही कांड्या म्हणजे रॉड्स एकमेकींकडे ओढल्या जातात. द टू रॉड्स आर पुल्ड टुवर्ड्स ईच अदर. Students, what did you find in the first experiment? Two rods carrying similar charges push each other away. This is called repulsion. म्हणजेच एकाच प्रकारचे प्रभार म्हणजे सिमिलर चार्जेस असलेल्या या दोन कांड्या एकमेकींना दूर ढकलतात. यालाच आपण रिपल्शन म्हणजे प्रतिकर्षण असे म्हणतो. We learn from the second experiment that rods carrying opposite types of charges get pulled towards each other. This is called attraction. दुसऱ्या प्रयोगातून आपल्याला समजले की विरुद्ध प्रकारचे प्रभार म्हणजे अपोजिट टाइप्स ऑफ चार्जेस असलेल्या कांड्या एकमेकांकडे ओढल्या जातात. यालाच आपण आकर्षण म्हणजे अट्रॅक्शन असे म्हणतो. स्टुडंट्स, the scientist Benjamin Franklin named the electric charges positive charge as plus sign and negative charge as negative sign. Students, what is the origin of an electric charge? म्हणजे या इलेक्ट्रिक चार्जचा उगम कसा होतो? Let's learn. All substances are made up of particles and these particles are ultimately made up of very tiny atoms. आपल्याला माहितीच आहे की पदार्थ हे कणांचे बनलेले असतात आणि हे कण अतिसूक्ष्म अशा अणूंचे बनलेले असतात. Each atom contains a stationary positive charge and moving negative charges. या प्रत्येक अणूमध्ये म्हणजे प्रत्येक ॲटममध्ये स्थिर असा पॉझिटिव्ह चार्ज असतो आणि मूव्हिंग म्हणजे सतत फिरणारा चल असा निगेटिव्ह चार्ज असतो. These two charges, that means positive and negative charges, are perfectly balanced. आणि हे दोन्ही प्रभार संतुलित असतात. So, an atom is electrically neutral. हे दोन्ही प्रभार संतुलित असल्यामुळे ॲटम हा विद्युतदृष्ट्या नेहमी उदासीन असतो. म्हणजे an atom is electrically neutral. So, all objects are also electrically neutral. Then, how do objects become electrically charged? Let's learn. For some reason, the balance of electrically neutral atoms get disturbed. For example, when certain objects are rubbed against each other, the negatively charged particle on the object go to the other object. The object to which they go becomes negatively charged due to an excess of negatively charged particles. Similarly, the object from the negatively charged particles which go away becomes positively charged due to deficiency of negatively charged particles. It means that if two objects are being rubbed, one becomes positively charged and the other becomes negatively charged. पहा मुलांनो, समोरील चित्रामध्ये ब्राऊन व व्हाईट रंगाच्या दोन वस्तू आहेत. या दोन्ही वस्तूंमध्ये पॉझिटिव्ह व निगेटिव्ह चार्ज पार्टिकल्स समान आहेत आणि म्हणूनच त्या वस्तू इलेक्ट्रिकली न्यूट्रल आहेत. वेन टू चार्जेस बीइंग परफेक्टली बॅलन्स्ड देन इट इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल. पण
जेव्हा या काही विशिष्ट वस्तू एकमेकांवर घासल्या जातात तेव्हा एका वस्तूवरचे निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स दुसऱ्या वस्तूवर जातात. इथे पांढऱ्या रंगाच्या वस्तूवरील निगेटिव्ह चार्ज पार्टिकल्स ब्राऊन रंगाच्या वस्तूवर जाताना दिसत आहेत. ते ज्या वस्तूवर गेले ती वस्तू जास्तीच्या निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्समुळे निगेटिव्हली चार्ज होते आणि म्हणूनच इथे ब्राऊन रंगाची वस्तू निगेटिव्हली चार्ज झाली आहे. आणि ज्या वस्तूवरून निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स गेले ती वस्तू त्या कणांच्या कमतरतेमुळे पॉझिटिव्हली चार्ज बनते. या ठिकाणी पांढऱ्या रंगाची वस्तू ही पॉझिटिव्हली चार्ज झाली आहे. So students, it means that of the two objects being rubbed, one becomes positively charged and the other negatively charged. म्हणजेच घासल्या जाणाऱ्या दोन वस्तूंपैकी एक पॉझिटिव्ह चार्ज तर दुसरी निगेटिव्ह चार्ज बनते. Students, now you are going to do the given activity. The materials you need: paper, polythene, nylon cloth, cotton cloth, silk cloth, etc. and also the objects which are given in the box. Procedure: first, take the objects mentioned in the chart near some small pieces of paper and observe what happens. Then rub each of these objects in turn against one of the given materials and take it near the pieces of paper. Record your observations in the chart. पहा मुलांनो, या कृतीमध्ये तुम्ही काय करणार आहात तर बॉक्समध्ये दिलेल्या वस्तू प्रथम कागदाच्या तुकड्याजवळ न्या. काय होते ते पहा. त्यानंतर दिलेल्या साहित्यापैकी म्हणजे जे मटेरियल तुम्हाला दिलेलं आहे त्यापैकी कोणतेही एक जरी तुम्ही घेतले तरी त्या साहित्याचा उपयोग करून दिलेल्या वस्तू क्रमाक्रमाने त्यावर घासा व कागदाच्या तुकड्याजवळ न्या. आता तुमचे निरीक्षण दिलेल्या तक्त्यात नोंदवा. Now students, check your answers. Now, what we learned from this activity? Each atom is electrically neutral. It has equal amounts of positive and negative charge. If for some reason the negative charge decreases, the atom becomes positively charged. So students, in this video we learned electric charge, the concept of attraction, repulsion, and the origin of an electric charge. I think you have understood this. Thank you.